आज आपण ठेचा बनवणार आहोत, तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहणार आहोत। कोथिंबीर थोडीशी घ्यायची, कांदा एक मोठा कांदा आहे, लसणाच्या 10-15 पाकळ्या, त्याच्यानंतर मिरच्या, तुम्हाला जितक्या मिरच्या लागतात तेवढ्या मिरच्या घ्यायच्या। मला जास्त झणझणीत ठेचा बनवायचा म्हणून ह्या मिरच्या घेतल्यात, किंवा काकडी मिरच्या घेतल्या तरी चालतात, आणि थोडेसे शेंगदाणे आणि मीठ। तर आपण पुढची कृती करूया। तव्यावरच बनवायचा, तव्यावर बनवला की चवदार होतो। तर मी तवा तापायला ठेवलाय, तर यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे। शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे। कांदा टाकून घेतला, कांदा पण चांगला परतून घ्यायचा। सगळं एकत्र टाकलं की व्यवस्थित परतलं जात नाही, म्हणून एक एक परतून घ्यायचं। असं वाटलं की कांदा जळतोय, तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे कांदा जळत नाही। मस्त असा होस तर कांदा चांगला परतून घ्यायचा। कांद्याचा चांगला सुगंध सुटलाय, तर मी कांदा काढून घेते। आता मिरच्या भाजून घ्यायच्या। मिरचीमध्ये तेल टाकायचं नाही, म्हणजे त्या चांगल्या भाजतात। थोड्याशाच तेलामध्ये मिरच्या भाजून घ्यायच्या, आणि अशा चांगल्या अशा भाजून घ्यायच्या। त्याला असं दाबलं की त्या उडत पण नाहीत, असं दाबून दाबून चांगल्या भाजून घ्यायच्या त्या मिरच्या। चांगल्या अशा प्रकारे मिरच्या भाजून घ्यायच्या। याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा, लसूण याच्यामध्येच थोडासा भाजून घ्यायचा मिरच्या सोबत। मिरच्या भाजत आल्या की लसूण टाकायचा, थोडासाच लसूण भाजून घ्यायचा। तर मिरच्या चांगल्या भाजल्यात, तर मी गॅस बंद करते। आता हे थंड होण्यासाठी असंच ठेवून देते। थंड झाल्यावरच मिरच्या वाटून घ्यायच्या। हे गार होऊन द्यायचं। गार झालं की याला फुलपात्र्यानी किंवा तांब्यानी यांनी वाटून घ्यायचं। अशा प्रकारे असं धरून वाटलं की तेव्हाच वाटलं जातं। तर हे मी वाटून घेते। बारीक झाला की याच्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे, असा वाटून घ्यायचा तो। तर शेंगदाणे पण जास्त बारीक होऊन द्यायचे नाही, असे शेंगदाणे चांगले लागतात। याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा। कांदा अगोदर याच्यामुळे घातला नाही की कांदा हा बारीक झाल्यावर चांगला लागत नाही, म्हणून हा थोडंसं आपलं आबडधोबड वाटून घ्यायचं। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। आता याला चांगलं मिक्स करून घेते मी। अशा प्रकारे हा सगळा वाटून घेतला, मीठ वगैरे मिक्स करून घेतलं। आता एका झाकणाच्या डब्यात काढून घ्यायचा, फ्रीज मध्ये ठेवायचा किंवा बाहेर ठेवायचा। बाहेर ठेवला की जास्त दिवस राहत नाही, म्हणून फ्रीज मध्ये ठेवायचा। कांदा आणि कोथिंबीरीमुळे तो लवकर खराब होऊ शकतो। हे नाही घातलं तरी चालतं, पण यानी चवदार होतो, टेस्टी लागतो, त्याच्यामुळे हा घातलेच पाहिजे। हा 7 ते 8 दिवस आरामात टिकतो। हा नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुमचा ठेचा कसा झाला। 5 मिनिटातच होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण ठेचा बनवणार आहोत। तर हा ठेचा खूपच चवदार असा झाला होता। गावरान पद्धतीचा हा ठेचा आहे, तव्यावरचा ठेचा आहे। नक्की ट्राय करा, खूप छान होतो, खूप दिवस टिकतो। 8 दिवस तर नक्की टिकतो। फ्रीज मध्ये ठेवला तर 8 दिवस नक्की राहतो, बाहेर करून जास्त दिवस टिकत नाही। तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।